परिणय फुके 5 आणि पंकजा मुंडे या 7 मतांवरती गेलेले आहेत आणि सदाभाऊ खोत हे 3 मतांवरती गेलेले आहेत। पंकजा मुंडे, योगेश शिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत भाजपच्या गोटातून विधान परिषदेसाठी प्रयत्नशील आहेत। मात्र काही मतं भाजपला सुद्धा लागणार आहेत। हा सगळा खेळ काँग्रेसची मतं जी जास्तीची मतं आहेत त्याच्या खेळावरती असणार आहेत। अर्थात हे गुप्त मतदान असल्यामुळे कुणाची मतं कुणाकडे जाणार, मग ती भाजपची असू शकतात, राष्ट्रवादी अजित पवारांची असू शकतात किंवा शिवसेनेची। आतापर्यंतच्या या मोजणीमध्ये नार्वेकर, सातव, टिळेकर आणि गोरखे हे महायुती आणि महाविकास आघाडीतले जे आपापले पक्ष उमेदवार आहेत ते सगळ्यात आघाडीवर दिसतात आपल्याला। मात्र ज्यांच्याकडे लक्ष लागून राहिलेले असे उमेदवार आहेत त्याच्यामध्ये नार्वेकरांचं प्रामुख्याने नाव आणि दुसरे जयंत पाटील, ते मात्र 2 मतांवरती अडकलेले। जयंत पाटलांना सर्वात कमी मतं 2 मतं फक्त मिळालेली आहेत। 23 मतांचा कोटा आहे प्रत्येक आमदाराच्या मतात, एकूण सगळी 23 मतं लागणार आहेत आमदारकीसाठी, त्यापैकी फक्त 2 मतं मिळालेली आहेत जयंत पाटलांना आतापर्यंत। 1 मत बाद झालेले जे आपण ज्याची बद्दल अपडेट आपल्याला आपले प्रतिनिधी चेतन सावंत सांगत होते। पंकजा मुंडे 7, सदाभाऊ खोत 3, 1 मत बाद अशी सध्याची स्थिती आहे। याचा फटका कुणाला बसेल हे आपल्याला सगळ्यात शेवटी कळेल। अतिशय चुरशीची असणारी विधान परिषद निवडणूक एक प्रकारे विधानसभेच्या आधीची आमदारकीसाठीची शेवटची निवडणूक आहे। यानंतर आता काहीही झालं तरी थेट विधानसभा निवडणूक सगळ्यांना बघायची आहे।